असताना या दोन ताकदवान संघादरम्यान डेरवली बनाम पेठ श्री गणेश डेरवली बनाम गावदेवी पेठ या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र लागला तो म्हणजे पेठ संघाच्या बाजूनं पेठ संघाचा राखीव खेळाडू डेरवली संघाचा राखीव खेळाडू डेरवली संघाचा राखीव खेळाडू यायचा लवकर डेरवली संघाचा राखीव खेळाडू तर नक्कीच कोण आहे विनायक धुमा आशिष मुंडे याची सलामी जोडी मात्र येते मैदानामध्ये डेरवली संघाची की ज्या डेरवली संघानं रात्री भातांचं मैदान गाजवलंय तोच डेरवली संघ मात्र सज्ज आहे पुन्हा एकदा नवीन डाव मांडण्यासाठी या नवीन मैदानावरती तोच क्रिकेटचा थरार आणि तेच क्रिकेटचं नाट्य पुन्हा आहे पण त्या रजनीमध्ये त्यांनी प्रभावित केलं आता मात्र डे टुर्नामेंटमध्ये कोणत्या प्रकारचा खेळ करतोय गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विलीन सुरते पहिला चेंडू अप्रतिम फेकलाय विनायक धुमालला लेग ब्रेकचा हा प्रयास आपल्या पकडण्याचा प्रयत्न मात्र फसला तो एक धाव बहाल झाली ती म्हणजे डेरवली संघाला आणि श्रीगणेश डेरवली संघाचं खातं मात्र 1 ने उघडलं जातं आणि या श्रृंखलाचं खातं सुद्धा या 1 या धावसंख्येने उभारलं जात आहे संघाची धावसंख्या मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिन बाद 1 अशी श्रीगणेश डेरवली संघाची तर खऱ्या अर्थानं रोशन पाहायचं झालं तर डेरवली संघ ज्याच्यामध्ये गोरख धुमालनं अप्रतिम खेळ केला होता भातांच्या रजनीमध्ये परंतु थोडक्यासाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीराचा किताब दुरावला गेला परंतु आणखी
हॅलो, धन्यवाद. तर नक्कीच विजेचा पुरवठा मात्र खंडित झाला होता, त्याच्यामुळे काही चेंडू आपण समालोचनापासून दूर राहिलात, परंतु पुन्हा एकदा घेऊन चालतं मैदानाकडे एकता ट्रॉफी 2018चं हे भव्य दिव्य सुनियोजित आयोजन MTCच्या माध्यमातून तमाम रसिकांना घर बसल्या शृंखलाचा आस्वाद घेता येईल एवढंच सुरेख सुनियोजित आयोजन आमचे लाडके आयोजक आदरणीय रोहन म्हात्रे साहेब म्हणजेच भाया, त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून अप्रतिम शृंखलाचं एक दिवसीय आयोजन करण्यात पाहतोय. दरम्यान आपल्याला लाभलेले उत्कृष्ट असे स्कोरर राजेश पाटील, त्याचबरोबर अंपायरचं काम पाहत आहेत क्रिकेटचा एक मास्टरमाइंड खेळाडू जयेंद्र मुंडे, तर दीपक जाधव यांच्या माध्यमातून आपण पंच पाहतोय. त्याचबरोबर पूर्ण लाईव्ह MTC तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या अपडेट्स पुरवतील आम्हा सर्वांचे लाडके आणि रायगड क्रिकेट समालोचना असोसिएशनचे एक सदस्य आदरणीय अरुण कडव मॅन फ्रॉम पोंजे, तर समालोचनाची धुरा सांभाळतील रोशन पाटील तारा. हा चेंडू मात्र अति सुरेख चेंडू, बॅटचा अंदरुणी हिस्सा लागला, शॉर्ट फाईनलच्या दिशेने चेंडू गेला आणि अशा प्रकारे एक धाव मात्र पूर्ण केली, ती म्हणजेच विनायक धुमालनं, आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली 14वरती. पहिल्या षटकामध्ये सुटलेला एक झेल, नंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि तोटा मात्र मिळाला तो म्हणजेच पेट संघाला, आणि फायदा उठवला डेरवली संघानं. वाटा शॉट, अप्रतिम फटका, मिळालेल्या जीवनदानाला व्याजासहित वसूल करताना अतिशय सुरेख आणि दिमागदार फटका लगावला आशिषनं. धन्यवाद डीजे. तर नक्कीच डेरवली संघाची खऱ्या अर्थानं ओळख की ज्यानं आपल्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येकाला मंत्रमुग्ध केलाय आणि महाराष्ट्राचे गाणे सांगण्याबरोबरच महाराष्ट्र जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा महिमा सांगण्याबरोबरच सर्व तरुणांना प्रेमात टाकणारे बरेचशी गाणी दिनेश पाटील डेरवली आणि प्रत्येक भोईच्या माध्यमातून आपण ऐकली, आणि खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचा महिमा सांगणारा गाणी गाणारा हा दिनेश पाटील याच संघाचा एक सहकारी आहे, हे खऱ्या अर्थानं कौतुकास्पद गोष्ट आहे. या दरम्यान अतिशय सुरेख चेंडू, जोरदार अपील, पंचांनी मात्र उचलून धरलं आणि पंचांचा निर्णय येऊ द्या बाद. तर नक्कीच बाद पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची नोंद घ्या प्लीज, कारण आपलं सहकार्य, कारण क्रिकेटला नवी दिशा आणि दशा, क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रत्येक माध्यमातून आता मात्र आधुनिक क्रिकेट खेळली जाते, म्हणून स्पोर्टिंग क्रिकेट आपण खेळली गेली पाहिजे, कारण इथेच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. त्याच्यामुळे पहिल्यासारखे क्रिकेट आता चालणार नाहीये, तर अचूक क्रिकेट खेळली जाते आहे आणि हेच खऱ्या अर्थानं क्रिकेटचा जय. तर नवीन फलंदाज आता मात्र गोरख धुमाल की ज्यानं धुमाकूळ घातला होता भातांच्या मैदानावरती रजनीमध्ये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक फटकावलेला हाच तो संघाने मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असलेला, परंतु थोडक्या अंतरानं कमी पडलेला हा गोरख धुमाल. बघायचे आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा दिवसा शृंखलेमध्ये नवा डाव मांडताना या कोळकेच्या मैदानावरती. एकता ट्रॉफी 2018चं हे भव्य दिव्य सुनियोजित आयोजन, आणि आयोजनाच्या माध्यमातून पहिला सामना आपण निहाळतोय दोन ताकदवान आणि दोन याच पंचकृषीत असलेल्या संघांमध्ये. गावदेवी पेठ बनाम श्री गणेश डेरवली 5 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा वसूल केल्या. फलंदाज आशिषनं 2 चौकाराने 1 षटकारांची एक स्फोटक फलंदाजी केली. दक्ष कामगिरी करताना गुणलेखनाची राजेश पाटील. अतिशय सुरेख गुणलेखन पाहतोय आपण. गोलंदाजीच्या मार्कर गोलंदाज सुनील. सुरेख फटका लॉंगऑफच्या दिशेनं चेंडू मात्र येतोय. अशा प्रकारे या 1 धावेनिसी संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 21 वरती. अप्रतिम धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. लेग ब्रेक विलीन सुटेला मात्र प्रति हल्ले झाले. 1 सुटला झेल आणि त्याच्यामध्ये धावा तब्बल आला 13.
आता मात्र पुन्हा एकदा गुंतवण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा गाठतोय का? मिड विकेट आणि काबू कॉर्नरच्या मधून वाईडच मिड विकेटच्या दिशेनं चेंडून चिरली सीमारेषा आणि हा आणखीन एक खणखणीत चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर अप्रतिम फटकेबाजी. आता मात्र विनायकने आपली ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आशिष परतल्यानंतर ही जबाबदारी आपल्या खांद्यावर कोणत्या प्रकारची घ्यायची याचा मात्र आदर्श घालत विनायक अप्रतिम फलंदाजी करतोय. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुनील थोडासा महागडा ठरतोय. बाद अतिशय सुरेख आणि दर्जेदार चेंडू होता. जोरदार अपील आणि अपीलला मात्र पंच जयेंद्र मुंडेनं मात्र उचलून धरला आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन झालं श्री गणेश डेरवली संघाच्या विनायकच्या रूपानं. धन्यवाद डीजे. तर अशा प्रकारे साई डीजे विचुमेच्या माध्यमातून योगेश भोईर आणि सागर घरत अप्रतिम अशी कामगिरी, सागर भगत त्याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी डीजेच्या माध्यमातून केली जाते. सुमधुर संगीत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करणारे गाणी. जसा दिवस डोक्यावर सूर्य येत जाईल तसे गाणीही गरम होत जातील आणि एंटरटेन म्हणून आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल. तर अप्रतिम माईक सिस्टीम आणि अप्रतिम डीजे म्हणून आपलंही विशेष कौतुक. नवीन फलंदाज प्रशांत मुळे जातोय. दोन्ही सलामीर मात्र आता तंबूच्या आश्रयाला येत आहेत. तर बघायचं रोशन की दोन फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांनी आपली कामगिरी मात्र चोख बजावली आहे की तब्बल 6 धावा केल्या. 4 चेंडूचा खेळ केला विनायकनं, परंतु आशिषनं मात्र एक बहारदार खेळी केली आणि तब्बल लुटल्या 16 धावा. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद तब्बल 25 म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 म्हणजे 12.5ची सरासरी राखत आतापर्यंत तरी चांगल्या धावांची गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तो म्हणजे श्री गणेश डेरवली संघ. सामना 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या पहिल्या पूर्वार्धामधल्या 2 षटक मात्र संपलेत. उत्तम दर्जाची फलंदाजी झाली आहे. स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळाली आहे आणि जो फॉर्म होता रात्रीचा रजनीमधला तोच फॉर्म कंटिन्यू करताना पुन्हा एकदा श्री गणेश डेरवली संघाचे हे फलंदाज 2 बाद 25. नवीन गोलंदाज लक्ष्मण कांबळे. तर ऑन स्ट्राईक गोरख धुमाल. तर नॉन स्ट्राईक एंडला मात्र प्रशांत मुळे. पंतांची दक्ष कामगिरी आपण पाहतोय. जयेंद्र मुंडे आणि दीपक जाधव यांच्या माध्यमातून. तर MTCच्या माध्यमातून दर्शन मात्र तमाम क्रीडा रसिकांना घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. तर अतिशय सुरेख या शृंखलेचा उद्घाटन सोहळा मात्र खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचे सर्व अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक मानत निष्ठावंत असलेले आदरणीय विवेकानंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याचा शुभारंभ झाला. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं पॉईंटच्या दिशेनं आणि अशा प्रकारे 1 धाव मात्र मिळते ती म्हणजे गोरख धुमालच्या संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती म्हणजे 2 बाद 26 वरती 2.1 चेंडूचा वाजवी खेळ आतापर्यंत संपतोय. नवीन फलंदाज प्रशांत मुले ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच असणार आहे. तर बघायचंय रोशन की कमीत कमी 55 ते 60 धावा उभ्याच कराव्या लागणार आहेत. कारण पेठ संघाची ताकद ही फलंदाजी आहे आणि या फलंदाजीसाठी पहिल्यांदा डेरवली संघाला शृंखलेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र मोठ्या धावांना गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ती मोठ्या धावांची गुंतवणूक करतोय का हा प्रशांत मुळे आणि गोरख धुमाल. परंतु गोलंदाजीच्या मार्गवर पुन्हा एकदा सज्ज लक्ष्मण. हा चेंडू मात्र भिरकावला मिड विकेटच्या दिशेनं. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. निव्वळ 1 धाव मिळते. फेकी थोडीशी खराब परंतु या दरम्यान मात्र सुंदर कलेक्शन आणि अशा प्रकारे 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजे 27 वरती 2 बाद 27. श्री गणेश डेरवली संघ गावदेवी पेठ संघाच्या विरोधात खेळताना.
गोरख धुमाल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे लक्ष्मण कांबळी. तर बघायचंय पेट बनाम डेरवली या दोन संघादरम्यानचा हा पहिला सामना. लोअर फुलटा चेंडू फिरकावला मिड विकेटच्या दिशेनं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या रनचा प्रयत्न यशस्वी, कारण खराब क्षेत्ररक्षण आणि लागोपाठ थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चाचपडतं क्षेत्ररक्षण होतोय आणि या चाचपडत्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत एकेरीला दुहेरीमध्ये सुंदररित्या कन्वर्ट केलं जात आहे आणि एक उत्तम दर्जाची धावती क्रिकेट खेळली जाते, ती म्हणजे डेरवली संघाकडून. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या मात्र तब्बल 29 वरती जाऊन ठेपली. 2 बाद 29 गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा लक्ष्मण कांबळी सज्ज. तर ऑन स्ट्राईक गोरख धुमाळ. उंचावरून मारण्याचा प्रयत्न मात्र फसला. जोरदार अपील आणि असे अपीलला मात्र पंच दीपक जाधव यांनी सांगितलंय की लेग बाईटची एकदा मात्र येते आणि या लेग बाईटच्या रूपानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपते 2 बाद 30 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र लक्ष्मण कांबळेने फेकलेले 4 चेंडू हे अप्रतिम चेंडू होते, कारण धावा आतापर्यंत दिलेत 5 म्हणजे सुंदर गोलंदाजी. परंतु अजूनही येणारे 2 चेंडूमध्ये प्रशांत मुळे कोणत्या प्रकारची फलंदाजी पकडतोय हे नक्कीच पाहण्याजोगे ठरणार आहे. लोअर फुलटॉस चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नाला मात्र अपुरा प्रयत्न पडलाय. बॅट्सचा पुन्हा एकदा कडा घेतली आणि कडेमुळे आलेली बॉल. 1 धाव आणि एकेरी दुहेरीवर भर देत सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत ते डेरवली संघाचे 2 फलंदाज, परंतु संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती म्हणजेच 2 बाद 31 वरती. ऑन स्ट्राईक गोरख धुमाळ. पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण, सुरेख क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे हे षटक मात्र निर्णायक ठरलंय. अप्रतिम षटक फेकलं प्रशांत कांबळेनं की जे 2 षटकामध्ये महागडे ठरले ते पहिले 2 गोलंदाज विलिन सुरते आणि सुनील, परंतु यांच्या गोलंदाजीला मात्र जे महागडे ठरले होते त्यांना पुन्हा एकदा पूर्ववत आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले ते म्हणजेच लक्ष्मण कांबळेनं आणि या षटकामध्ये धावा दिल्या. 7 अप्रतिम गोलंदाज प्रात्यक्षिक की ताकदवान फलंदाज असताना सुद्धा क्रिकेटर गोरख धुमाळ आणि प्रशांत मुळे सारखे ताकदवान फलंदाज उभे असताना सुद्धा एक सक्षम मारा केला, टिच्चून मारा केला आणि अक्षरशः जखडून ठेवलं ते म्हणजे या 2 फलंदाजांना. 3 षटकांच्या समाप्ती अंती संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपते डेरवली श्री गणेश डेरवली संघ ते म्हणजे 2 बाद 32. दोन्ही सलामीर मैदानातून बाहेर 2 सलामीर. आदरणीय लक्ष्मण बैकर साहेब खऱ्या अर्थाने आमचे पोलीस अधिकारी यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. क्रिकेटचा वेळ आणि त्याचबरोबर पोलिसी खातं असं दोन्ही आपल्या परीनं चोख सांभाळताना आदरणीय लक्ष्मण बैकर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचाकडे लगेचच आगमन करायचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज रुपेश म्हात्रे. तर ऑन स्ट्राईक गोरख धुमाळ. येणारे 12 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. अतिशय सुरेख चेंडू होता. चेंडू गेला तो म्हणजेच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 धावेसाठी मोठे फटके लगावू देत नाहीये आणि खऱ्या अर्थानं ही क्षमता आहे गोलंदाजाची. ती क्षमता सिद्ध करताना दिसतायत गोलंदाज रुपेश म्हात्रे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. गोरख धुमाळला मात्र कंप्लीट जखडून ठेवलाय, परंतु प्रशांत मुळेने मात्र अजूनही आपली बॅटमॅन केली आहे. आदरणीय बैकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. हा चेंडू मात्र हवेत काऊकोच्या डोक्यावरून लगावण्याचा प्रयत्न मात्र फसला आणि प्रशांत मुळेची बहुमूल्य विकेट गमावली गेली आहे. 3रा मोहरा बाद डेरवली संघाचा. धन्यवाद डीजे. तर प्रशांत मुळे मात्र स्पेशल अयशस्वी ठरलेत, अपयशी ठरलेत या सामन्यामध्ये, कारण कोणत्याही प्रकारचे फटके लगावलेले नाही आहेत. परंतु क्रिकेटचा अनुभव असलेला आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट उगाळून पेलेला हा दशरथ धुमाळ मात्र मैदानामध्ये जातोय. तर बघायचं आता धावांची गरज आहे. जर मोठ्या धावसंख्येला जर आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर त्यासाठी मोठे फटके येणे गरजेचं आहे, कारण तुम्हाला कोणीही बसल्या जागेवर अन्न भरवणार नाहीये. तर त्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ते प्रयत्न गोरख धुमाळ आणि दशरथ धुमाळ करतायत का. परंतु गोलंदाज मात्र रुपेश म्हात्रे अप्रतिम गोलंदाजी करतोय.
शॉर्ट चेंडू ओळखलं होतं, दिशा पाहिली होती आणि अशा प्रकारे मात्र सुरेखरित्या चेंडू फेकला. बाउन्स घेणारा चेंडू आणि अशा प्रकारे विसावला यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि प्रत्येक चेंडू जोरदार अपील पडतो. दक्ष पंत, दीपक जाधव आणि जयेंद्र की ज्याने क्रिकेट खऱ्या अर्थानं जवळून न्यायली आहे. उत्तम दर्जाचा हा क्रिकेट खेळाडू कोळके संघाचे आन बान आणि शान. तर जयेंद्र मुंडे मात्र पंतांच्या भूमिकेत. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न सपेशल, पुन्हा एकदा यशस्वी. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न फसला आणि आता मात्र रुळावरून सरकलेली गाडी. पुन्हा एकदा पूर्ववत आणण्याची कामगिरी मात्र रुपेश म्हात्रे आणि लक्ष्मण कांबळे या गोलंदाजाने केली आणि पेठ संघ पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी करताना याच चेंडूची वाट मनापासून पाहत होता आणि अशा प्रकारे लगावला हा एक माहिती षटकार. धन्यवाद. तर आता मात्र कडकत्या उन्हात बॅट तळपायला लागली आहे, कारण गोरख धुमालनं रजनीच्या कुशीत अप्रतिम फलंदाजी केली होती. परंतु झोप कमी झाली आहे, कारण सकाळी 6 वाजता हा संघ घरी आलाय आणि 10 वाजता मैदानावरती उपस्थित आहे. म्हणजे वाट्याला आले 3 तास आणि या 3 तासामध्ये झोप घेऊन आज पुन्हा एकदा डेरवली संघ 2 सामने खेळणार आहे. परंतु या सामन्यामध्ये क्रिकेटची ओढ कशी आहे, क्रिकेटची हाऊस कशी आहे हे सिद्ध करताना चेंडू मात्र खराब चेंडू. फुलटॉस चेंडूला मात्र फटकावला स्क्वेअरच्या दिशेनं एक धाव पूर्ण. दुसऱ्यांचा प्रयत्न व्हायलाच हवा होता असं मला वाटतंय, परंतु झाला नाही आणि एक या धावसंख्येने मात्र स्ट्राईक आपल्याकडे कंटिन्यू केली. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी राखत तब्बल जाऊन ठेवतोय 3 बाद 40 वरती. येणारे 6 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे की खऱ्या अर्थाने निर्णायक षटक असणार रोशन पाटील हा 6 चेंडूमध्ये किती धावांची गुंतवणूक करतो डेरवली संघ, किंवा पेठ संघाचा टार्गेट काही अपेक्षित आहे का आणि अशा प्रकारची फलंदाजी करताना जखडून ठेवतो का. तर म्हणजे हा पेठ संघाचे गोलंदाज. तर नौखा गोलंदाज धावसंख्या 40 नक्कीच प्रत्येक वेळेला मी स्कोर सांगणार यातील मात्र शंका नाही. फक्त आपलं लक्ष नसतं त्याच्यामुळे आम्हीही बदनाम होतो थोडे. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 40. गोलंदाज सुनील येडे हा मात्र सुरेख चेंडू यष्टीशी चकतो आणि चकला नाही तर एक धाव सुद्धा बहाल केली आहे. तर ही एक धाव पंच बॅटची कडा होती की बाईच्या रूपानं धावली बॅटची कडा म्हणजे गोरख धुमालच्या नावी ही धाव गेली आणि या एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन टेपली तब्बल 41 वरती. 3 बाद 41 4.1 चेंडूचा वाजवी खेळ आतापर्यंत संपतोय आणि अशा प्रकारे अप्रतिम गोलंदाजी की बघायचं झालं रोशन पाटील की ज्या 2 गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यामध्ये लक्ष्मणनं अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु कर्णधाराचा विश्वास मात्र सुनील येडेवर काय, कारण त्याने स्लॉग षटक फेकायचंय. डावखुरा हा गोलंदाज पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी डाव्या हाताकडून गोलंदाजी करतोय. अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून लगावला. एक धाव पूर्ण. दुसऱ्यांचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा प्रकारे धोका निर्माण झाला आणि दुसऱ्यांचा हा प्रयत्न करण्याचा प्रयास मात्र फसला आणि गोरख धुमालची एक आणखीन एक मोठी विकेट गमावली गेली आहे. धन्यवाद. 4 बाद 42 धावसंख्या 4 चेंडूंचा वाजवी खेळ अजून शिल्लक आहे. दशरथ धुमाल जर सांगायचं झालं तर क्रिकेट मधली बरीचशी मैदानं ज्याने गाजवली. मागच्या वर्षीच्या कोण रजनीमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि आपल्या घरच्या मैदानाबरोबर सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा सक्षम फलंदाज आहे. तर बघायचं 4 चेंडू वाट्याला येत आहेत कशा प्रकारची फलंदाजी करतोय. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू येतोय, चेंडू हवेत, परंतु मोठ्या फटका लगावण्याच्या नादामध्ये दशरथ धुमालची बहुमूल्य विकेट गमावली जाते आणि 5वा मोहरा डेरवली संघाचा बाद. Thank you.
महेश शेंडे ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रणय. बरेचसे फलंदाज 5 फलंदाज बाद झालेत. 5 फलंदाज बाद. अतिशय उत्तम दर्जाचे गोलंदाज कर्णधार. कर्णधारानं मात्र जी धुरा सांभाळली दिली आहे ती सुनीलच्या हातामध्ये चेंडू दिला की नक्कीच एक जबाबदारीचा. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा निर्धावश्य चेंडू की जे षटक होतं स्लॉग षटक, ते स्लॉग षटक कोणत्या प्रकारचं हाताळायचं याचा मात्र खऱ्या अर्थानं आदर्श घालून देतोय सुनील. तर पेठ संघाचा स्टार खेळाडू आणि आपल्या ताकदीवर मैदान गाजवणारा पप्पन आपण इकडे पाहतोय. या दरम्यान चेंडू मात्र स्क्वेअरची सीमारेषा चिरतोय. चेंडू जातोय. हा मात्र नवसंजीवनी देणारा चौकार येतोय तो श्री गणेश डेरवली संघासाठी. धन्यवाद. 5 बाद 46 धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा चौका होण्याची मात्र धावसंख्येला आकार दिलाय आणि अशा प्रकारे ऑन स्ट्राईक महेश. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न फसला. यष्टरक्षकी चकलाय परंतु चकता मात्र मागच्या भिंतीने सपोर्ट केला यष्टरक्षकाला. षटक संपल्याची खूण मात्र पंच करतायत. हा निर्धाव चेंडूची सांगता झाली. सामन्याचा पूर्वार्ध संपलाय आणि या पेठ संघाचा पप्पनकीच्या पप्पननं आपल्या कारकिर्दीतले कित्येक मैदान अक्षरशः आपल्या डोक्यावर घेऊन नाचलाय आणि आपल्या बॅटचा तडाखा भल्या भल्या गोलंदाजांना दाखवलाय. कित्येक गोलंदाजांना आपल्याला घरी बसायला लावलाय. एवढी ताकदीचा हा फलंदाज पप्पन की बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा मी समोरून पाहणार आहे कारण बऱ्याच वर्षानंतर आमची आमने सामने भेट होणार आहे. तर बघायचंय पप्पनची फलंदाजी अजूनही 30 ताकद 30 दहशत आपल्या फलंदाजीमध्ये आहे का की दशरथ धुमाल गोरख धुमाल यांचा हा संघ श्री गणेश डेरवली संघ 1 मिनिट ताकदीची गोलंदाजी करताय. संघाची धावसंख्या जमली तब्बल 46. 30 चेंडू 47 धावांचं आव्हान. तर डिजिटल आपण पाहतो व्यासपीठावरती आमचे लक्ष्मण बैकर साहेब असतील पोलीस दलात कार्यरत असलेले आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट क्रीडाप्रेमी. तर लाईव्ह लिंक यांना विनंती असेल आपण कॅमेरा आमच्या व्यासपीठाकडे फिरवायचा कारण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. तर आपण पाहतोय दिनकर मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जातं. जोरदार टाळ्या होत्या या ठिकाणी लक्ष्मण बैकर साहेबांसाठी. कुठेही स्पर्धा असो दिनेश आपण पाहतोय या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय म्हणजे अतिशय चांगले क्रीडाप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. नक्कीच रोशन पाडलकरांना पोलिसी खातं आणि त्याचबरोबर क्रिकेटची हाऊस अगदी दोन्ही म्हणजे 2 टोकावरचे क्षेत्र आहेत. या दोन्ही टोकांना एकत्र मिळवायचं आपल्यातले हाऊस आणि आपलं कार्य याला समान न्याय देत अप्रतिम कामगिरी करणार आणि सर्वांचे लाडके म्हणजेच बैकर साहेब की ज्यांना क्रिकेटला नेहमी भेट असते असे आमचे सर्वांचे लाडके बैकर साहेबांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे की आपल्यासारखे मंडळ या क्रीडा क्षेत्रामध्ये आहे तोपर्यंत क्रीडा क्षेत्राला कोणत्याही प्रकारची भीती नाही कारण कोणतेही कार्य असू दे आशीर्वादाशिवाय पूर्ण होत नाही. नांदगाव संघाचा संघनायक आणि नारपोली संघाचा संघनायक नांदगाव संघाचा संघनायक आणि नारपोली संघाचा संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी माझी बॉटल येते मला. नांदगाव संघाचा संघनायक आणि नारपोली संघाचा संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. तर बघायचंय रोशन पाटील 30 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान एक बॅलन्स आव्हान असणार आहे परंतु पप्पनचा हा संघ पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आपल्या परीनं जी मैदानं गाजवलेत ते पुन्हा एकदा कोलकाता हे मैदान गाजवतंय का की आपला फॉर्म पुन्हा एकदा कंटिन्यू करत हा श्री गणेश डेरवली संघ या 47 धावा सुखरूप वाचवतोय का याचं धावतं वर्णन क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एकता ट्रॉफी 2018च्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये काय घडतंय काय बिघडतंय पहिल्या सामन्यामध्ये कोण कोणाला प्रभावित करतो याचं धावतं वर्णन खऱ्या अर्थाने ताराचे सुपुत्र रोशन पाटील आपल्या सुमधुर समालोचनातून मांडतील.
तर थँक्यू दिनेश पाटील सर. आपण पाहतोय पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला. 46 धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या. त्या पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या आपण निश्चितच डेरवली संघाच्या माध्यमातून ज्या डेरवली संघानं काल भातांचं मैदान गाजवलं. नाईट रजनी स्पर्धेमध्ये चांगलं प्रावीण्य मिळालं. पण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो फक्त 46 धावा पहिल्या सत्रामध्ये गेल्या आणि या 46 धावा अतिशय आव्हानात्मक असतील या ठिकाणी या मैदानातील पेठ संघाला. कारण मैदानाचा पण विचार केला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आउटफील्ड थोडीशी खराब असेल. निश्चितच गोलंदाजांना चांगली साथ देणारी खेळपट्टी आपण या ठिकाणी पाहतोय. तर विनंती असेल ठिकाणी नांदगाव संघाचा संघनायक आणि नारपोडी संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल. आपण लगेच आमच्या मंचाकडे प्रस्थान करायचा. कुटुंबी स्पर्धा आणि वेरीला महत्त्व दिले या स्पर्धेच्या माध्यमातून 5 षटकाचे सामने पाहायला मिळतील शेवटच्या क्षणापर्यंत ही अपेक्षा असेल या आयोजकांची आणि खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांची. तर निश्चितपणे आपण बोलणार मैदानाकडे येणारे 5 षटक आणि 47 धावांची गरज. प्रति षटक 9.40 सरासरीनं फलंदाजी करायची पेठ संघाला आणि या 47 धावांचं संरक्षण करायचं आहे म्हणजे डेरवली संघाला. अतिशय चांगली लढत या मैदानात पाहायला मिळेल. तर नांदगाव संघाला देखील संघनायक या ठिकाणी उपस्थित झाला आणि निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी नारपोली संघाच्या संघनायकाला विनंती असेल नरेंद्र बसकर आपण या. नारपोलीचा संघनायक आलाय तर नांदगावच्या संघनायकाला विनंती असेल आपण यायचं. निश्चितच मंगेश गायकर आपण पाहतो सर्वात लवकर उपस्थिती या मैदानात त्यांची आपण पाहिल्या. तर त्यांच्या सदस्यांना विनंती असेल आपण यायचं. पंचाचा इशारा येतो या ठिकाणी. सामना सुरुवात होईल. दीपक जाधव म्हणजे स्ट्राईक पंच आणि लेग स्टिक पंच आपण पाहू शकाल. जयेंद्र मुंडे क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारे हे 2 पंच आपण या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल या ठिकाणी डेरोली संघाचा विनायक आणि स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहणार आहोत. प्रितेश आणि नॉन स्ट्रायकरवरती पाहणार आहोत विलीन. हे 2 फलंदाज आपण पाहतो. प्रितेशसाठी पहिला चेंडू विनायकचा या ठिकाणी पाहतोय आपण. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. आता चेंडू जातोय डी झोन मध्ये डिक्लेअर एरियामध्ये या ठिकाणी सिंगल धाव मिळेल ती म्हणजे पेठ संघाला सिंगल धावेनं आपण पाहतोय अकाउंट ओपन झालं या ठिकाणी पेठ संघाचा. आपण पाहतो बॅकवर्ड क्षेत्रामध्ये आउटफील्ड खराब असल्या कारण डिक्लेअर एरिया घोषित केली गेल्या. या स्पर्धेच्या नियमावली प्रत्येक सामन्यामध्ये नाणेफेकी करताना दोन्ही संघांना सांगितल्या असतील कोणतं क्षेत्र डी झोन असेल डिक्लेअर एरिया असेल कोणत्या क्षेत्रामध्ये किती धाबा असतील हे पूर्णपणे ही माहिती पोहोचवली जाते या दोन्ही संघांपुढे. तर पहिल्या चेंडूमध्ये सिंगल अकाउंट ओपन झालं पेठ संघाचा ज्या ठिकाणी 47 धाबांचा पाठलाग करायचा. आपण पाहतो डेरवली संघ त्याने निश्चितच गोरक्ष धुमाल या खेळाडूनं खऱ्या अर्थानं भातांचा मैदान गाजवला. अप्रतिम खेळ केला आणि त्या स्पर्धेमध्ये रनरअप ठरणारा हा संघ डेरवली संघ आपण या ठिकाणी पाहतोय. तर एका बाजूला याच विभागातील पेठ संघ दोन्ही संघ एकमेकांना एकाच विभागातील एका क्षेत्रातील एकमेकांवर संघर्ष करताना पाहतोय. यावेळेस हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. इथं मात्र एकच धाव मिळेल ती म्हणजे निश्चितच पेठ संघाला. या एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 2 या धावसंख्येवरती. हॅलो. तर नक्कीच विनोद पाटील युवा कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर पेडगावचे यांना विनंती करतो की आपण मंचाकडे आगमन करायचं. विनोद पाटील साहेब त्याचबरोबर सुनील म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मंचाकडे लगेचच आगमन करायचं. मात्र फलंदाजानं षटकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं. 6 धावा मिळतील पेठ संघाला. थँक्यू डीजे. आपण या ठिकाणी पाहतोय ओमसाई डीजे विचुंबेचे आमचे डीजे ऑपरेटर यांचं देखील स्वागत करेन. खूप चांगली साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. रितेशने मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली आहे. पहिलं P1चं षटक ज्या षटकामध्ये आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक डीप विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. विनायकच्या मात्र या चेंडूमध्ये आक्रमण चढवलं रितेश या फलंदाजानं. विनायकचा हा चेंडू अकुट टप्प्याचा हा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटला चेंडू खेळून काढतो. चेंडू ट्रॅव्हल करेल पुन्हा एकदा डिक्लेअर एरियामध्ये डी झोन मध्ये 1 धाव मिळेल ती म्हणजे निश्चित पेठ संघाला. या एका धावेनं संघ जवळ पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 9 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली सुरुवात सावध पवित्र घेतला या दोन्ही फलंदाजानं. 9.40 सरासरीनं फलंदाजी करायची आहे पेठ संघाला आणि या 47 धाबांचा बचाव करतो तो म्हणजे डेरवली संघाला. तर चेंडू पुरवायचा आहे लगेच चेंडू पुरवायचा आहे आणि स्वयंसेवकांना विनंती असेल आपण त्या कंपाऊंडच्या आतमध्ये दोघांनी उभं राहायचं आहे कारण जेणेकरून चेंडू लगेच मैदानामध्ये पुरवला जाईल. लवकर कसायची आपण दक्षता घ्यायची आहे कारण खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेला आपण पाहिली तर खूप चांगली गोड सुरुवात झाली होती. मांडेभराचं शुभ आगमन या ठिकाणी झालं होतं. चेंडू द्यायचा आहे या ठिकाणी आपण पाहतो. समसेकर विनंती असेल आपण त्या कंपाऊंडच्या आतमध्ये तैनात राहायचं आहे. चांगलं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. वेलवेट हॉटेलच्या पाठीमागचं हे मैदान या ठिकाणी पाहतो. प्रतिवर्षी अतिशय आनंदाने जल्लोषाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि खऱ्या अर्थानं एक दिवसीय शृंखला आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
पहिला सामना उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी डेरवली विपक्ष पेट असा हा सामना होता. पहिल्या सत्रामध्ये 46 धावा केल्या तर डेरवली संघानं आणि इथे मात्र 47 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे पेट संघ आणि निश्चित 9 धावा धावफलकामध्ये लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना तर नांदगाव संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल पण लगेच आमच्या मंचाकडे प्रस्थान करायचा कारण नारपोली संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याचं स्वागत असेल. पुढच्या सामन्याला आपण शुभेच्छा देऊया त्या दोन्ही संघांना. तर नांदगाव संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल पण या आमच्या मंचाकडे पुढच्या सामन्याची नाणेफेकी होईल. हा षटक समाप्त होण्यापूर्वी आपण या ठिकाणी आमच्या मंचाकडे प्रस्थान करता निश्चित मंगेश गायकरांचं देखील आगमन झालंय आणि नारपोली संघाच्या संघनायका देखील विनंती करेल आपण देखील या आमच्या व्यासपीठाच्या समोर. तर निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो विनायकचा हा चेंडू निलीनसाठी विलीन मात्र हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून क्रिकेटचं सौंदर्य चेंडू ट्रॅव्हल करेल या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर 4 धावेसाठी तर आपण पाहतो या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती विराजमान बैकर साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. नारपोली संघ आणि नांदगाव संघ दोन्ही संघातर्फे नाणेफेकी करायची आहे. विनायकचा हा चेंडू विलीनसाठी इथे मात्र देखना फटका पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार विलीन ऑन द फायर. थँक्यू डीजे आपण पाहता ठिकाणी आमच्या सर्वांनी अतिथी बैकर साहेबांचे शुभ असे दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी होईल. या स्पर्धेच्या नियमावली देखील दोन्ही संघाला सांगितले जातील कारण खूप चांगली स्पर्धा आहे. अतिशय चांगलं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथं मैदानात पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पूर्णपणे सामना खुला केला. पेट संघाच्या 2 फलंदाजांना विलीन असेल रितेशनं तब्बल 17 धावा धावफलकावरती लागल्यात. P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नौका गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आमचे साथी सहकारी आमचे मित्र प्रशांत मुळे गोलंदाजी मार्कवरती असेल आणि तिथे आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेश पाटील यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालं त्यांचं देखील स्वागत असेल. सुंदर गाणं आपण पाहिलं रायगड ही क्रिकेटची पंढरी ज्यांना या सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आपल्या सुमधुर आवाजानं दिनेश पाटील सरांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. तर नारपोली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पुढचा सामना नांदगाव विपक्ष नारपोली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हा सामना संपला की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. तर प्रशांत मुळेचा हा चेंडू रितेशसाठी इथे मात्र हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीराचा भेद घेतला होता. पंचांकडे जोरदार अपील केली होती पण अपीलामध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी आपण पाहिला कारण पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आमचे जयेंद्र मुंडे असतील निश्चितच दीपक जाधव असतील क्वालिफाईड पंच या स्पर्धेला लाभले गेलेत. खूप मोठी मेहनत त्यांची देखील आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव फक्त गोलंदाज प्रशांत मुळेचा हा चेंडू खोलवर टाकण्याचा चेंडू होता. यॉर्कर लेनची गोलंदाजी आपण पाहतोय आणि खऱ्या तर दिनेश सर आपण पाहिलं तर डावखुर हाताच्या गोलंदाजाला निश्चित नॅचरल स्विंग प्राप्त झालेला असा गोलंदाज आहे. इथे मात्र आपल्यामध्ये गुणवत्ता सिद्ध करतोय. एक षटक असेल या सामन्यामध्ये अतिशय निर्णायक असेल. या षटकामध्ये कमबॅक करून द्यावं लागेल प्रशांत मुळेला आपल्या संघासाठी आणि जी सातत्य पहिल्या कामगिरीमध्ये पहिल्या षटकामध्ये केली होती चांगली फलंदाजी त्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवावं लागेल या 2 फलंदाजांना कारण 17 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात 2 चेंडू फेकले बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले आणि जेवढे जास्त निर्धाव चेंडू गोलंदाज फेकेल तेवढं दडपण क्रिएट होईल फलंदाजावरती आणि या पेट संघावरती. इथे मात्र तिसरा चेंडू फेकतोय गोलंदाज प्रशांत मुळे रितेश या फलंदाजासाठी. प्रशांतचा हा चेंडू थोडासा व्यत्यय निर्माण होतो आपण पाहतोय. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. रिदम चुकला गेला या ठिकाणी पाहतो गोलंदाजाच्या माध्यमातून प्रशांत मुळे असेल. P2चं दुसरं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑन मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 5वा चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र अवांतर स्वरूपाची धाव मिळेल. निश्चितच या ठिकाणी पेट संघाला कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 चेंडू फेकल्या फक्त 1 धाव खर्च केली. धावसंख्येचा आपण विचार केला तब्बल बिनबाद 18 ही धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतो. पेट संघाची 47 धावांचा पाठलाग करताना 18 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे येणारे काही चेंडू आणि 29 धावांची अद्याप गरज असेल पेट संघाला. कोणता संघ इथून या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवेल हे पाहावं लागेल. अतिशय चांगला सामना संघर्षमय क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. एकमेकाचे डावपेच माहिती असणारे दोन्ही संघ
यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह फटका कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं प्रोटेक्शन होता. या ठिकाणी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. निश्चितपणे आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, जेवढं महत्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी आणि गोलंदाजी त्याहून महत्वाचं डिपार्टमेंट आहे क्षेत्ररक्षण. आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं तर निश्चितच त्याचं क्रेडिट जातं गोलंदाजाला. तर निश्चितच सन्माननीय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय अतुल गरज साहेबांचा देखील शुभ आगमन या व्यासपीठामध्ये होतोय. इथे मात्र हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पहिला फलंदाज या ठिकाणी मैदान सोडतोय. निश्चितच विल इन बॅक टू द पॅव्हिलियन. तर महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष अतुल गरज साहेबांचं शुभ आगमन झालं आणि त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते निश्चित प्रभाकर म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. आणि आमच्या मित्र या ठिकाणी हर्षद म्हात्रे यांचं देखील आपण पाहतो शुभ आगमन झालं. उत्कृष्ट शरीर यष्टी त्यांचे आपण नेहमीच पाहतो, त्यांचं देखील आपण स्वागत करूया व्यासपीठामध्ये. बरेचसे मान्यवर मंडळी आपण पाहतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी जोडली गेलेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र पहिला हादरा बसला तो म्हणजे पेठ संघाला. ज्या विकेटची प्रतीक्षा केली होती डेरोली संघाला, तो विकेट प्राप्त करून दिला प्रशांत मुळे या गोलंदाजानं आपल्या संघासाठी. विलीन बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी तब्बल 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 29 धावांची गरज आहे. संघर्ष आपण मैदानात पाहतोय. नौका फलंदाज बंडावर रिझर्व्ह मध्ये येतोय सुनील. आपण पाहतो पेठ संघाचा नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौका फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस प्रशांत मुलेचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फेड केला होता. इथे मात्र चांगली फेकी देखील झाली होती, पण चांगलं रनिंग द बिटवीन दोन फलंदाजांच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकाच्या समाप्त धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर 1-19 ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. तर पाणी पुरवायचा मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होता. स्वयंसेवकांना विनंती असेल, आयोजकांना विनंती असेल आपण पाणी पुरवायचा. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 47 धावांचा पाठलाग करायचा. या ठिकाणी आपण पाहतो पेठ संघाला म्हणजे येणारे 18 चेंडू असतील. निश्चितच गरज असेल ती म्हणजे 28 धावांची. तर निश्चितच येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज पाणी मैदानावरती पुरवायचं आहे. विनंती असेल आमच्या आयोजकांना. आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तब्बल 198 देशामध्ये ही स्पर्धा पाहिली जात आहे. हे या स्पर्धेचं यश आहे. घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत असतील. त्यांचं देखील या ठिकाणी एकता क्रिकेट क्लब कोलके यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या समालोचन टीमच्या वतीनं शब्द सुमरानं स्वागत असेल. कारण आपण पाहतोय प्रेक्षक विना कोणत्याही कार्यक्रमात शोभा नसते आणि प्रेक्षक अविभाज्य घटक आहेत या स्पर्धेचं. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट पाहायला मिळतील आणि त्या स्पर्धांमध्ये एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा सामना देखील एक मोठा सामना पाहायला मिळेल. नांदगाव विपक्ष नारपोली आणि ज्या ठिकाणी नारपोली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. हा सामना संपला की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. मी विनंती करेन नारपोली संघाला, कारण जेणेकरून शेवटच्या सामन्यापर्यंत 5 षटकांचे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील ही अपेक्षा असेल या सर्व संघांकडून. सामना निश्चितच रोमांचक मोडवरती येऊन पोहोचला. येणारे 18 चेंडू आणि 28 धावा आणि या सामन्यामध्ये कमबॅक करून देणारा षटक फेकलेला गोलंदाज प्रशांत मुळे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आपण पाहिल्या. त्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलं होतं निश्चितच विलीनच्या माध्यमातून. तर आपण पाहतो या ठिकाणी कमबॅक करून देणारा षटक फेकलं प्रशांत मुलेला. त्यानंतर मात्र तिसरं षटक कोणता गोलंदाज या ठिकाणी असेल ओमकार. आपण पाहतो डेरोली संघाचा हा गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्कमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी प्रशांत मुलेने केली होती दुसऱ्या षटकामध्ये तशा पद्धतीची गोलंदाजी ओमकार या ठिकाणी करेल की पुन्हा एकदा पहिल्या षटकात सारखा पुन्हा एकदा पुनरावृत्त या ठिकाणी पाहायला मिळेल. पेठ संघाच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. दोन्ही संघाचे समर्थक आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णपणे या सामन्याकडे पूर्णपणे कटाक्ष नजरेने पाहत असतील. कारण क्रिकेट म्हटलं तर कभी खुशी कभी गम. एका संघाच्या वाटेला आनंद तर दुसऱ्या संघाच्या वाटेला दुःख. निश्चित असं हे क्रिकेटचं नाट्यमय रूप आपण मैदानात पाहणारच आहोत. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना स्ट्रायकरमध्ये फलंदाज आपण पाहिला तर सलामीला आलेला रितेश आणि निश्चित दुसऱ्या बाजूला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे सुनील असेल पेठ संघाचा. समीकरण पाहतोय 18 चेंडू आणि 28 धावा 9.33च्या सरासरीनं फलंदाजी करायच्या या ठिकाणी आपण पाहतोय पेठ संघाला. असं वाटलं तर हा सामना कदाचित एकतर्फा पाहायला मिळेल, पण या ठिकाणी प्रशांत मुलेनं फेकलेला एक निर्णायक षटक. यावेळेस हा चेंडू आडव्या बॅटने खेळून करता दिशा दिली. हा चेंडू ट्रॅव्हल करेल वन बाउंस सीमारेषा पलीकडे ब्रँडेड चौकार. या
या 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 23 या धावसंख्येवरती म्हणजे येणारे 17 चेंडू आणि 24 धाबांची गरज असेल या ठिकाणी पेठ संघाला. आपण पाहतो या ठिकाणी चौकार लगाला, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत गोलंदाजानं, पण इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय रितेशच्या फलंदाजानं ओमकारच्या गोलंदाजीवरती. ओमकारचा हा चेंडू यावेळेस मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढतोय. बिस्टाम स्ट्रोक असेल, बॅटची आतली एज लागली गेली होती. निश्चितच कोणत्या प्रकारे धाव नसेल इथे मात्र पेठ संघाची धावसंख्या तिथे स्थिरावलेली पाहायला मिळेल. ती म्हणजे 1-23 येणारे 16 चेंडू आणि 24 धाबांची गरज असेल या ठिकाणी पेठ संघाला. या षटकातील हे 4 चेंडू अतिशय निर्णायक असतील ते म्हणजे पेठ संघासाठी. तर ओमकारचा हा चेंडू रितेशसाठी लोवर फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला गेला, पण या ठिकाणी मात्र 1 धाव देखील मिळेल. ती म्हणजे पेठ संघाला एका धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे निश्चितच 1-24 या धावसंख्येवरती अद्याप येणारे 15 चेंडू आणि 23 धाबांचं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. धावाने चेंडूचा आपण फरक पाहिला तर खऱ्या अर्थानं फक्त 8 धावांचा फरक असेल. इथून मात्र एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देईल पेठ संघाला. आणि या ठिकाणी जर एक विकेट प्राप्त केला गोलंदाजानं तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल तो म्हणजे निश्चितच ओमकार हा गोलंदाज आपल्या डेरोली संघासाठी. हे पाहावं लागेल. जर तरला फार महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये, पण जर तर शिवाय क्रिकेटही नाही नसेल, कारण क्रिकेट म्हटलं तर पूर्णपणे अनिश्चिततामध्ये भरलेला हा खेळ या मैदानात आपण पाहतोय. यावर स्ट्रायकरमध्ये फलंदाज असेल सुनील डावखुर हाताचा. ओमकारचा हा चेंडू सुनीलसाठी लोवर फुलटा चेंडू यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टॅबल करतो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. लेझी क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न देखील केला जातोय. कदाचित या ठिकाणी 3 धावा देखील पूर्ण होतील. चांगलं रनिंग द बिटवीन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सिंगलला 3 धावामध्ये कन्वर्ट केलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. अद्याप येणारे काही चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी पेठ संघाला. म्हणजे 14 चेंडू 20 धावांचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तुम्ही खराब कामगिरी केली तर त्याचा पूर्णपणे परिणाम भोगावा लागतो आपल्या संघाला. गुड एफर्ट या ठिकाणी चांगली मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना आपल्या संघासाठी. यावेळेस 6 चेंडू अतिरिक्त पेस अतिशय वेगवान गोलंदाजी पण पाहिली, पण दिशा भरकटली या गोलंदाजानं. लेग स्टिक सोडताना चेंडू पंच दीपक जाधव यांनी या ठिकाणी आम्हाला संकेत दिला. हा चेंडू स्क्वेअर असेल, अवांतर धाव मिळेल ती म्हणजे पेठ संघाला. या अवांतर धाब्याने संघ जाऊन पोहोचतो तो म्हणजे 1-28 या धावसंख्येवरती म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. ओमकारचा हा चेंडू पुलरलेन चेंडू होता. अप्रतिम पटका दिशा दिली आहे. म्हणजे 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय, पण या ठिकाणी मात्र शेवटच्या क्षणाला नकार दिलाय रितेश या फलंदाजानं. सुनील मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. निश्चितच चांगला निर्णय असेल या दोन्ही फलंदाजांचा. आपण पाहतो चांगला कॉल दिला गेला होता या ठिकाणी रितेशच्या माध्यमातून. 1 धाव मिळेल ती या ठिकाणी पेठ संघाला. या एका धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 1-29 या धावसंख्येवरती. म्हणजे अद्याप येणारे 13 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण असेल मैदानावरती. हा सामना आपण पाहतो जसजसे चेंडू फेकले जातात तसे सामन्यामध्ये रोमांचकता वाढत चालली आहे. कारण या ठिकाणी मात्र कमबॅक करायचं असेल डेरोली संघाला तर एखादा विकेट प्राप्त करावं लागेल या ठिकाणी या गोलंदाजाला. ओमकारचा हा चेंडू सुनीलसाठी फुलटा चेंडू प्रशांत मुळे चुका करतोय. इथे मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चांगलं प्रोटेक्शन दिनेशच्या माध्यमातून मिळालं. आणि या ठिकाणी 1च धाव मिळेल ती म्हणजे पेठ संघाला. या एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. प्रति षटक 10च्या सरासरीने आपण फलंदाजी मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या त्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या त्या आणि तिसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या 11 धावा, अशा एकूण 30 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. म्हणजे समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि 17 धावांचं. डीजे तर आमच्या व्यासपीठावरती विराजमान अतिथी महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष अतुल घरत साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी विनंती केली या स्पर्धेचे लाडके आयोजक या ठिकाणी रोहन म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. खूप मोठं योगदान आपण पाहता या ठिकाणी दिला. अतुल घरत साहेब असेल किंवा नेतृत्व या कोणगावचे सुपुत्र त्यांना पण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची उपदार शाल त्यांच्या अंगावरती परिधान करून
समुद्राचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर जोरदार त्यांना स्वागत करायचं या ठिकाणी अतुल गरज साहेबांचं. आपली उपस्थिती खूप मोलाची असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्या कोणगावचे आमचे दुसरे साथी सहकार्य आपण पाहतोय अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रभाकर म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेन या ठिकाणी या स्पर्धेच्या लाडकी आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आपण रोहन म्हात्रे त्यांचा सन्मानित करायचं, त्यांचा देखील गौरव करायचा. प्रभाकर म्हात्रे साहेबांचा आपण पाहतोय यथोचित मान सन्मान प्रत्येक मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. ही स्पर्धेची ओळख आहे या ठिकाणी आपण पाहतो. बरेचसे पंचकृषीतील कार्यकर्ते या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर बढिया सामन्याकडे येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय. मिस टाइम स्ट्रोक. शेवटच्या क्षणाला अप्रतिम झेल पकडले ओमकार या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज या ठिकाणी सुनील. बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतो ही स्पर्धा खऱ्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केला जातं आणि या स्पर्धेचा सोशल मीडियावरती आपण पाहतोय आमच्या रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उत्कृष्ट अपडेटर अरुणदादा कडव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला घर बसल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. आणि या स्पर्धेसाठी आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी आपण पाहतोय राजेश पाटील असतील, त्यानंतर अनिकेत मुंडे असतील, अल्पेश मुंडे यांचं देखील स्वागत करेल. गुणलेखन आमच्या माध्यमातून केलं जातं आणि या सामन्यासाठी आपण पाहतोय नेटवर्क असेल आमच्या ध्रुव केबल नेटवर्कचे देखील स्वागत करूया. त्यांनी चांगली सुव्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली या ठिकाणी लाईव्ह लिंक साठी. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. प्रत्येक मान्यवरांचा खूप मोठा योगदान या स्पर्धेला लाभला, त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत असेल. आणि मैदानावरती प्रशांत मुलेचं कौतुक करायला लागेल. जे प्रशांतनं पहिलं षटक फेकलं होतं त्यामुळे फक्त 2 धावा दिल्या, एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलं होतं आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केलाय. सुनीलला बाद केलं होतं आणि नौका फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आनंद या ठिकाणी आपण पाहतो खेळपट्टीकडे रवाना झाला. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल या ठिकाणी. आनंद नॉन स्ट्रायकर मध्ये असेल तर स्ट्रायकर मध्ये असेल रितेश. प्रशांतचा हा चेंडू इथं मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. आपण ज्या पाहतो या ठिकाणी चेंडूने जेवढी टप्पा पडला खेळपट्टीमध्ये पूर्णपणे चेंडू खालच्या बाजूने राहिला आणि पूर्णपणे शरीराचा भेद घेतला होता. या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फोकतोय गोलंदाज प्रशांत मुळे. आपण पाहतोय समीकरण बनलं गेलंय. येणारे 10 चेंडू आणि 17 धाबांचं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. कालची वाकडी नाईटची स्पर्धा आपण दिनेश परिसर पाहिली. शेवटच्या क्षणाला 8 धावांची गरज असताना घरच्या मैदानावरती वाकडी संघाला देवीच्या पाड्या संघानं परास्त केलं होतं. 8 धावांसाठी संघर्ष केला होता आणि तो सामना तब्बल 6 धाब्याने जिंकला होता देवीच्या पाड्या संघानं. हे क्रिकेट आहे. आपण पाहतो या ठिकाणी क्रिकेटमध्ये निश्चितच क्रिकेटचा थरार नाट्यमय क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण अद्याप सामना संपलेला नाही आहे. येणारे 10 चेंडू आणि 17 धाबांचं समीकरण असेल पेठ संघासाठी. त्या प्रशांतचा हा चेंडू निश्चित रितेशसाठी. यावेळेस मात्र बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडूला उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज रितेश या ठिकाणी तंबूच्या आश्रयात येतोय. त्याकुटीचे आपण या ठिकाणी पाहतोय समीकरण बदललं गेलंय. 12 चेंडू 17 धावांची गरज होती, पण इथून मात्र प्रशांत मुळे या गोलंदाजांना शिरकाव केला आपल्या संघासाठी. तब्बल येणारे 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ती म्हणजे पेठ संघाला. 30 धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्या या ठिकाणी. पेठ संघाच्या अद्याप सामना संपलेला नाही. एका दुसरा मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल तो म्हणजे पेठ संघाला. पण तो फटका येणं अतिशय गरजेचं असेल या ठिकाणी. तर म्हणजे पेठ संघासाठी आनंद असेल स्ट्रायकर मध्ये आणि नौका फलंदाज आपण पाहणार आहोत. अविन हा फलंदाज आपण पाहतो पेठ संघाचा. तर गोलंदाजी मार्ग मध्ये 3 चेंडू निर्धाव फेकल्यात या ठिकाणी आपण पाहतो. प्रशांत मुळे या गोलंदाजाने कौतुकास्पद कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. डावखुर हाताचा गोलंदाज आणि आपल्यामध्ये गुणवत्ता या मैदानात सिद्ध करतोय. तर एका बाजूला एक आक्रमक फलंदाज पेठ संघाचा आनंद असेल स्ट्रायकर मध्ये. आनंदसाठी हा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. तू मिसअंडरस्टँडिंग. फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा बाद होईल. आपण पाहतो पंचांचा इशारा असेल. फलंदाज अविन हा फलंदाज या ठिकाणी बाद होता.
ओके निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी सामन्यामध्ये रंगता निर्माण केली या गोलंदाजानं. गरज होती 12 चेंडू 17 धावांची. इथून मात्र गरज असेल येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची. तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले या गोलंदाजानं. आपण पाहतोय एका बाजूनं या ठिकाणी पेठ संघाच्या एका फलंदाजाला एक आक्रमक खेळी करावी लागेल, कारण मोठे फटकं या ठिकाणी येणं अतिशय गरजेचं असेल. आपण पाहतो नौका फलंदाज स्ट्रायकर मध्ये असेल पप्पन, ज्याची ओळख आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज होती. तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकले. येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि पप्पन सारखा एक अतिशय आक्रमक खेळाडू आपण पाहतो स्ट्रायकर मध्ये, ज्याच्या डाबानं पेठ हा संघ ओळखला जायचा, तो पप्पन स्ट्रायकर मध्ये. पप्पन साठी पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढतोय. वाईडेस्ट लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलेल फेकेल तो परत मिळणारी एक धाव ती म्हणजे पेठ संघाला. या एका धावेत संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती. आपण या ठिकाणी पाहू शकाल 5 बाद 31 धावसंख्या या ठिकाणी पाहतो पेठ संघाची. अद्याप या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या सामन्यामध्ये कौतुकास्पद कामगिरी या गोलंदाजाने केलं. या चेंडूमध्ये जर मोठा फटका आला तर कदाचित या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल पेठ संघ. इथून मात्र एका दुसरा विकेट किंवा एक चेंडू निर्धाव फेकला तर या सामन्यामध्ये शिरकाव करेल पुन्हा एकदा डेरोली संघ. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. तर यावेळेस स्ट्रायकर मध्ये असेल आनंद, तर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहू शकाल प्रशांत मुळे. 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू आपण बाद खेळून काढतो कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कौतुकास्पद कामगिरी पुन्हा एकदा डेरोली संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. तर 2 षटकं या ठिकाणी या पहिल्या सत्रामध्ये प्रशांत मुळेने फेकली आहे, ज्यामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 3 बहुमूल्य विकेट देखील प्राप्त केल्या. आपण पाहिलं तर कौतुकास्पद कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. तर शेवटचा निर्णायक षटक येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल ती म्हणजे पेठ संघाला. येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल, माफ करा 15 धावांची गरज असेल ती म्हणजे पेठ संघाला. तर निश्चितच येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय पेठ संघासाठी. अतिशय मोठा सामना आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला येऊन पोहोचला हा सामना. सामन्यामध्ये रंगत निर्माण होत चालली आहे आणि निश्चित आमच्या व्यासपीठावरतीच्या मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली होती. रायगड जिल्हा वाहतूक संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष अतुल गरज साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर प्रभाकर म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे मित्र हर्षद म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीन. आपण आपला अमूल्य वेळ दिला आम्हाला या स्पर्धेसाठी. निश्चितच आपलं या ठिकाणी एकता क्रिकेट क्लब कोलके यांच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. तर आपण सामन्याकडे वळणार आहोत. येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. गोलंदाज असेल या ठिकाणी जनार्दन आपण पाहतो डेरोली संघाचा, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघ नायकाने. या सामन्याची जबाबदारी सोपवल्या. इथून सामना जिंकेल तो संघ निश्चितच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. तर जनार्दनचा पहिला चेंडू आनंदसाठी. यावेळेस 6 चेंडू चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू, स्क्वेअर चेंडू अमांतर धाव मिळेल या ठिकाणी. निश्चितच पेठ संघाला समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका दुसरा मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करू दे आणि तो मोठा फटका कोणता फलंदाज लगावेल हे देखील पाहावं लागेल. पूर्णपणे दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले असतील. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवेल. जनार्दनचा हा चेंडू आनंदसाठी प्रॉपर टाइम फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. कडकडे षटकार. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आपण पाहतोय मल्हार देवाचं गीत देखील आपण ऐकलंय. डीजे आपलं देखील स्वागत करेन. सुंदर सुमधुर गीतांना आपण प्रेक्षकांचं देखील मनोरंजन करताय. तर आपण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आनंद या फलंदाजाने रंगत निर्माण केली. या ठिकाणी षटकार लगावलाय आणि समीकरण देखील बदललं गेलंय. येणारे 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. इथून मात्र हा सामना बॅलन्स असेल दोन्ही संघांसाठी, कारण ज्या प्रकारची कामगिरीची मेहनत घेतली होती प्रशांत मुलेनं त्या मेहनतीवरती पहिल्या चेंडूवरती पाणी फिरलंय. आनंद या फलंदाजानं षटकार लगावून तब्बल 7 धावा खर्च केल्यात. इथे मात्र गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आपण पाहतोय. जनार्दनचा हा चेंडू आनंदसाठी पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. नशिबाची साथ लाभली आहे या ठिकाणी.
या निश्चितच डेरावली संघाला त्या ठिकाणी आपण पाहतो डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला एकच धाव मिळेल ते म्हणजे पेठ संघाला. हा आपण पाहतो 360 डिग्री जर मैदान असता तर कदाचित षटकार मिळाला असता तो म्हणजे पेठ संघाला. पण या ठिकाणी नशिबाची साथ लाभल्या डेरावली संघाला. अद्याप सामना संपलेला नाही आहे कारण येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल ती म्हणजे पेठ संघाला. आणि या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून दिलाय तर म्हणजे आनंद्या या फलंदाजानं तर एका बाजूने पप्पन हा फलंदाज असेल तर पप्पनला मात्र आपल्यामध्ये गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करावं लागेल कारण समीकरण पडलं येणारे 4 चेंडू आणि 7 धावांचं. तर वेळ होतोय आपण सहकार्य करा डेरोली संघ. खूप मोठा फटका आपण पाहिला मागच्या चेंडूवरती परंतु नशिबाचा निश्चितच त्या ठिकाणी षटकार होता तो मिळाला नाही आहे पेठ संघाला. एक धाव मिळतोय ते म्हणजे पेठ संघाला समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. तर सामना जर इक्वल झाला तर या स्पर्धेची नियमावली असेल ज्या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय त्या संघाला निश्चितच विजय घोषित केला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे 4 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आपण मैदानात पाहतोय. नक्कीच रोशन 4 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण खऱ्या अर्थानं पेठ क्रिकेट संघाचे पुन्हा एकदा दारोमदार येऊन ठेपले त्याच 2 फलंदाजावर की ज्यांना पेठची क्रिकेट जिवंत ठेवली होती, ज्यांच्या खांद्यावर क्रिकेटची धार होती, ज्यांच्या खांद्यावर क्रिकेट होतं पेठचं. तीच 2 खेळाडू मैदानामध्ये पाहतोय पप्पन आणि अनंता की या दोन्ही खेळाडूंना खऱ्या अर्थाने एकेकाळचे स्टार नाही तर मास्टर माइंड खेळाडू म्हणून ओळखले जायचे. त्याच 2 खेळाडूंच्या खांद्यावर पुन्हा एकदा पेठ क्रिकेट संघाची दारोमदार. निश्चितच अनुभवी खेळाडू एक्सपिरियन्सचा टीचर असं डेबित आमचे महागुरु गर्गे सर क्रिकेटमध्ये म्हणतात आणि ते अनुभवाचे शिदोरी असणारे 2 खेळाडू आपण पाहतोय. पप्पनसाठी हा चेंडू लोवर फुटचा चेंडू होता इथे मात्र धोका संभवला. इथे मात्र आनंदला मात्र मैदान सोडावं लागतं. या ठिकाणी पेठ संघाचा आनंद बॅक टू द पॅव्हलियन. तीन चेंडू आणि 7 धावांचं समीकरण अजूनही उभं आहे ते म्हणजे पेठ संघासमोर बघायचं आहे. एक मोठी विकेट आनंदासारखा विकेट रनआउटच्या रूपानं बाद होणं कारण पप्पनला एक ओळखण्याची गरज होती. मोठा फटका लगावण्यापेक्षा 1 धावेचा जर फटका कदाचित खेळला असता कारण याच्या अगोदरच्या 2 चेंडूवर आनंदानं दाखवून दिले होते की अजून तीच क्षमता मनगटामध्ये आहे आणि ती मनगटातली क्रिकेटची परिपक्वता अजूनही सिद्ध करण्याची क्षमता या अनंतामध्ये होती. परंतु आत्मघातकी फटका आणि पुन्हा एकदा धावून आली मागची भिंत ती म्हणजे डेरोली संघासाठी आणि त्या भिंतीने मात्र घात केला पेठ संघाच्या आनंदाचा आणि अशा प्रकारे रनआउटचा पण बाद झालाय. परंतु अजूनही सामना संपला नाहीये तर येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. तर निश्चितच आपण पाहतोय की नशिबाची साथ आहे डेरोली संघाच्या बाजूने. आपण हा सामना एक फटक्याने पूर्णपणे सामना संपवू शकतो. फलंदाज मेहबूब शेख तर एका बाजूला पप्पन असेल. जनार्दनचा हा चेंडू मेहबूब शेख साठी लोवर फुटचा चेंडू दिशा भरकटली आहे. बेस्ट टाइम स्टॉक चेंडू बिसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मेहबूब शेख देखील मैदान सोडतोय. धन्यवाद विजेता. अतिशय सुरेख खेळ बहारदार खेळ मात्र होतो. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. या पुलट्या चेंडूला कन्व्हर्ट करण्याची गरज होती षटकार आणायची परंतु पेठ संघाचा मेहबूब मात्र फसला आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा अडचणीत आला हा पेठ संघ. तर निश्चितच आपण पाहता या सामन्यामध्ये गोलंदाजाने कमबॅक करून दिला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. असा हा सामना पूर्णपणे खुला केला आनंद या फलंदाजानं. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपण पाहतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. जनार्दनचा हा चेंडू यावेळेस मात्र ताकदीचा वापर केलाय. इथे मात्र स्कोर लेवल झाला. षटकार येतोय पेठ संघासाठी.
थँक्यू डीजे. आपण पाहतो क्रिकेटचा थरार मैदानावरती पाहायला मिळाला, थरार नाट्य पाहायला मिळाला होता. सामना इक्वल झाला. अद्यापही निर्णायक विजयासाठी एक धाब्याची गरज आहे, ती म्हणजे पेठ संघाला. आणि आमचे साथी समालोचक सदस्य दिनेश पाटील यांचं देखील स्वागत करेन. त्यांचा संघ इथे खेळतोय. जनार्दनचा हा चेंडू रुपेश साठी. हा मात्र या ठिकाणी सामना पूर्णपणे खुला केलाय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे पेठ संघानं, आणि हा सामना गमवलाय तो म्हणजे डेरोली संघानं. तर डेरोली संघाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असेल, आणि या ठिकाणी पेठ संघाला देखील आपण पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. निश्चित पुढच्या सामन्यासाठी आपण बोलणार आहोत नारपोली विपक्ष नांदगाव. या ठिकाणी नारपोली संघाच्या बाजूला नाणेफेकीचा कौल लागलाय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर या सामन्याचा हिरो गोरक्ष धुमाल आपण यायचा आमच्या मंचाकडे. निश्चितच सिनियर खेळाडू आपण पाहतो गोरक्ष धुमाल डेरोली गावचे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर डेरोली संघाचे गोरक्ष धुमाल विनंती असेल आपण या व्यासपीठाकडे आपलं स्वागत असेल. तर या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्यानं रुपेश म्हात्रे ठरतो या सामन्याचा हिरो. शेवटच्या चेंडूवरती एक षटकार लागला होता, निर्णायक षटकार, आणि फक्त 8 धाबा खर्च केला शेवटच्या षटकामध्ये तो अष्टपैलू खेळाडू. तर मी विनंती करेन सन्मान्य दिनकर मुंडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण पहिल्या सामन्याचा हिरो, या स्पर्धेचा पहिला सामना पेठ संघाने जिंकलाय आणि या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणार रुपेश या सामन्याचा हिरो ठरत आहे. तर जोरदार टाळ्या स्वागत करा या ठिकाणी रुपेशचं. अप्रतिम कामगिरी आपण पाहिलं रुपेशच्या माध्यमातून. तर गोरख धुमाल यांना विनंती करेन आपण या व्यासपीठाकडे